जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेला अर्ज पूर्णपणे बनावट आणि अनधिकृत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. नागरिकांनी अशा भ्रामक अर्जांपासून सावध राहावं आणि कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा फॉर्मला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात माहिती सादर करण्यासाठी प्रशासनानं 2 अधिकृत पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे स्वनोंदणी. यामध्ये नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळ se.census.gov.in वर जाऊन 33 अधिसूचित प्रश्नांची अचूक उत्तरे भरावीत. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळणारा SEID हा पुढील पडताळणीसाठी महत्त्वाचा असणार आहे. दुसरा पर्याय म्हणजे थेट माहिती संकलन. 16 मे ते 14 जून 2026च्या कालावधीत अधिकृत प्रगणक घराघरात भेट देऊन नागरिकांकडून माहिती नोंदवतील. प्रशासनानं स्पष्ट केलंय की वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं अनोळखी व्यक्तींना माहिती देणे, संशयास्पद लिंक उघडणे किंवा बनावट अर्ज भरणे टाळावे. जनमत लाईव्ह न्यूजसाठी रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.